प्रश्नोत्तर स्पर्धेत विषय मांडतो आहे हरवलेली कुटुंब व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, आज जगात विकासाची एक मोठी लाट आली आहे. नवनवीन शोधांमुळे मानवाचे जीवनमान खूपच सुधारले आहे. मोबाईलमुळे जगातले लोक जवळ आले. परंतु जवळची नात्यातली माणसे दूर होत चालली. इंसानियत की रोशनी गुम हो गई है कहा. बस साये है आदमी के, मगर आदमी कहा. विद्यार्थी मित्रांनो, कुटुंब म्हणजे चार भिंती आणि छप्पर नव्हे तर रक्त संबंधाचं जाळं असणारी माणसं जिथे राहतात ते ठिकाण. नातेसंबंधाच्या घट्ट विणीने ते जोडलेलं असतं. पूर्वी भारतात एकत्र कुटुंब पद्धती नांदायची. 4 पिढ्या या एका छताखाली नांदायच्या. कुटुंब म्हणजे एक संस्कार केंद्रच होतं. ते व्यक्तिमत्व घडवण्याचं एक अनौपचारिक विद्यापीठच होतं. रीतीभाती, परंपरा, सण समारंभ जपण्याचं ते एक सांस्कृतिक वैभव होतं. परंतु 20व्या शतकात हे सगळंच बदललं. यंत्रयुग आलं आणि गावे ओस पडू लागली, शहरं वाढली. एकत्र कुटुंब पद्धतीला हादरे बसली. घरं दुभंगली, शेतीची वाटणी झाली आणि विभक्त कुटुंब पद्धती आली. पारंपरिक व्यवसाय जाऊन नवीन नोकरी धंदे आले. आर्थिक स्तर उंचावला, राहणीमान बदलले आणि या सगळ्या धबडग्यात कुटुंब व्यवस्थाच हरवली. पूर्वी कुटुंबात मूल्यनिष्ठा होती. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, इतरांबद्दल सहानुभूती असे हे या कुटुंबामधले मूल्य होते. घरचं पौष्टिक अन्न जेवायचं, हॉटेलमध्ये जायचं नाही, विकतचं खायचं नाही. एक तीळ 7 जणांमध्ये वाटून खायचा. कुणाचं दुखलं खुपलं तर शुश्रूषा सेवा करायची. आदरातिथ्यशीलता हा कुटुंब व्यवस्थेचा स्वभावच होता. पै पाहुणा जपला जायचा आणि कुणासाठी रांधण्यात गृहलक्ष्मीला आनंद व्हायचा. आता मात्र हे सारच बदललं. आज कुणी घरी पै पाहुणा आला तर त्यासाठी चहाचं पाणी केलं जातं. 2 दिवस सुट्टी रविवारला लागून आली तर आप्तसुखियांकडे जाण्याऐवजी आजचा माणूस हा प्रेक्षणीय स्थळी पिकनिक स्पॉटला जातो. पूर्वी कसा माणसा माणसात प्रेम जिव्हाळा असायचा. एक तीळ 7 जणात वाटून साऱ्याने खायचा. आता मात्र सारं चित्रच बदललंय. कारण स्वार्थाच्या जंगलात कुटुंबच हरवलंय. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाचं महत्त्व वेगळं सांगायला नको. मोठ्या माणसाचा शब्द युगानुयुगे प्रमाण मानला जायचा. परंतु आता एकत्र कुटुंब पद्धतीच हरवली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत 4 पिढ्या, विभक्त कुटुंब पद्धतीत 2 पिढ्या, केंद्रित कुटुंब पद्धतीत 1 पिढी, असं करत आता डिंक फॅमिली देखील आली. डिंक म्हणजे डबल इन्कम नो किड्स. जोडप्यामधले दोघेही कमावते परंतु त्यांना मुलंच नको. सध्याची तरुण पिढी तर लग्न करण्याऐवजी लिव्ह इन रिलेशनशिप पसंत करत आहे. अशी स्थिती झाली आहे की प्रश्नच पडेल ना की खरंच कुटुंब हरवलेलं आहे. बरं, जी लग्न होतात त्यातही घटस्फोटाचं प्रमाण चिंताजनकच आहे. पूर्वी एकूण लग्न संख्येमध्ये 1 ते 2% होणारे घटस्फोट आज 30% येऊन पोहोचले आहे. आणि या घटस्फोटाची कारणे तर बघा, रात्री एसी चालू ठेवायचा का पंखा दोन्ही चालू ठेवायचे. ते जाऊ द्या. बरं, घरी जेवण बनवायचं की हॉटेलमध्ये जायचं, आणि घरी जर बनवायचं ठरवलं तर ते बनवायचं कोणी, ते आणि कितीने, अशी 1 ना 2. मित्रांनो, पुण्यामध्ये एका IT इंजिनियर जोडप्याने लग्न करून एका आलिशान फ्लॅटमध्ये राहायला आले. नवऱ्या मुलाकडे एक मोठा कुत्रा होता. तर नवऱ्या मुलीने आपली आवडती मांजर पाळलेली. ते कुत्रा आणि मांजर एकमेकावर धावून यायचे आणि हे जोडपे एकमेकावर. तो मुलगा म्हणाला तू तुझी मांजर माहेरी सोडून ये, आणि तो म्हणाला तू तुझा कुत्रा सोडून ये. असं करत या दोघांनी घटस्फोट घेतला आणि एकमेकाला सोडून दिले. तरुण पिढीमध्ये घटस्फोटाचे प्रमाण आहेत. शिवाय मध्यमवयीन लोकही आपली तऱ्हा दाखवत आहेत. आपला समाज आत्ता कुठं मध्यमवयीन वयस्कर लोकांच्या विधवा-विधूर विवाहाला पचवत होता. त्यातही वयस्कर लोकांचे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे कुटुंब हरवलेले प्रमाण. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती,
शेवटी समारोप करताना एवढेच म्हणेल की कुटुंब पद्धती शोधावी लागेल जर समाज स्वास्थ्य हवे असेल तर. पाळणा घरात मुले आपल्या आई वडिलांच्या मायेशिवाय पाळणायचे नसेल तर. वृद्धाश्रमात संस्कार शिदोरी देणारे आजी आजोबा कुडत जगायला नकोसे करत असेल तर स्वार्थ आणि अहंकार सोडून कुटुंब पद्धती कुटुंब व्यवस्था शोधावीच लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.